नमस्कार मंडळी, आज आहे गीता जयंती. त्याचसोबत आज मोक्षदा एकादशी देखील आहे. मी तुम्हाला गीता जयंतीचं महत्त्व तसेच भगवद्गीतेमधील 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे याची संपूर्ण माहिती तसेच गीता जयंतीबद्दलची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. महाभारतात जेव्हा कौरवांनी पांडवांची फसवणूक करून त्यांना त्यांचा वाटा दिला नाही, त्यानंतर महाभारताचे युद्ध सुरू झाले. कुरुक्षेत्रात एका बाजूला कौरव आणि दुसरीकडे पांडव. पण त्याचे भाऊ शिक्षक आजोबा बघून अर्जुन त्यांना मारण्याचं धाडस करत नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या विशाल रूपाची ओळख करून देतात आणि संपूर्ण सृष्टीला गीतेचे अनमोल ज्ञान देतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होती. त्यामुळे दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी करून गीतेचे अनमोल ज्ञान जीवनात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मोक्षदा एकादशीचे व्रत गीता जयंतीच्या दिवशीच ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि मोक्षदा एकादशी व्रताची कथा देखील ऐकली जाते. त्याच्या पुण्यपूर्ण फळाने मनुष्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्यांच्या कर्माची जाणीव करून दिली आहे. गीतेमध्ये एकूण 16 अध्याय आहेत, ज्यामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञानयोगाचे तपशीलवार वर्णन केले आहे. श्रीकृष्णाजींनी अर्जुनाला माध्यम बनवून मानवाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. वर्तमानात जगणे आणि फळाशिवाय कर्म करणे हे माणसाच्या ताब्यात असते. आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. शरीराशी संलग्न होऊ नका, आत्मा शुद्ध करा आणि मोक्षाचे ध्येय ठेवा, असे अनेक मौल्यवान शिकवण गीतेत आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात ज्ञानाचा अनोखा प्रकाश आहे. मानवी जीवनासाठी या सर्वोत्तम आचारसंहितेचे वेगळेपण म्हणजे हा शांतीचा संदेश युद्धक्षेत्रातून देण्यात आला आहे. आत्मकल्याणाचा मार्ग सांगून अज्ञानी माणसाला विचलित होण्यापासून वाचवणाऱ्या या शास्त्रात कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या नव्हे तर विश्व मानवाच्या हितासाठी ज्ञान, भक्ती आणि कृती यांची वस्तुस्थितीपर चर्चा आहे. यामध्ये अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या समजुतींना मानसशास्त्रीय दृष्ट्या गुंफून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच मानवी व्यवस्थापनाचा एक अद्भुत ग्रंथ म्हणून या कार्याला जागतिक मान्यता देखील मिळाली आहे. भगवद्गीतेचा 15वा अध्याय. श्री भगवान म्हणाले, खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत बोलिला. ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो. वरही शाखा फुटल्या तरी भोग पाने गुण पृष्ठ. जेथे खालीही मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे लोकी. त्यांचे तसे रूप दिसेना येथे भासेन शेंडा बुडखान खांदा. घेऊन वैराग्य अभंग शस्त्र तोडून या हा दृढ मूळ वृक्ष. घ्यावा पुढे शोध तया पदाचा. जेथून मागे फिरणे नसेची. द्यावी पुढी त्या परमात्मा तत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादे. जे मानमोहासह संगदोष जाळून निर्वासन आत्मनिष्ठ. द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ या नित्यपदी प्रविष्ट. न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे. जेथे गेला न परते माझे अंतिम धामते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन. पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीतून खेचितो. पुष्पदिकांतून वारा गंध खेचून घेतसे. तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू. स्रोत जीवा त्वचा चक्षु घ्राण आणि कते मन या सर्वांसह दिष्टून ते विषय सेवितो. सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त. परीन पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती. योगी यत्न बळे यास पाहती हृदय स्थित. चित्तहीन अशुद्धात्मय प्रयत्नहीन पाहती. सूर्यात जळते तेज जे विश्व उजळतिसे. तसे चंद्रात अग्नित जान माझे जी तेजते. आकर्षण बळे भूते धरा रूपे धरितसे. वनस्पतीस मी सोम पोषितो भरिला रसे. मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी. अन्न ते पशवी चारी प्राणापानास फुंकुने. सर्वांतरी मी करीतो निवास. देतो स्मृती ज्ञान विवेक सर्व. समग्र वेदास ही मी चे वेद्य. वेदज्ञ मी वेद रहस्य करता. लोकी पुरुष ते 2 अक्षर आणि अक्षर. क्षर सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलिला. म्हणती परमात्मा तो तिज पुरुष उत्तम. विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय. मी क्षर अक्षराहून वेगळा आणि उत्तम. वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम. मोह सारून जो दूर जाणे मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो. हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यची. भगवद्गीतेची 18 नावे. गीता, गंगा,
गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी. आता आपण मोक्षदा एकादशीची कथा बघूया. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे गीता जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. राजा प्रजाहित दक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडले. त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिलं आहे. ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये खूप संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्की सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. राजा म्हणाला, ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटते. हे ऐकून पर्वत ऋषीने डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा मला काही उपाय सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ देखील मिळते. तुम्हाला जर या कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.